नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे महानगरपालिकेतील रिलायन्स जिओ खांब उभारणी प्रकरणात 45 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आहे. मनपाची परवानगी न घेता हजारो खांब उभारण्यात आल्याचा दावा करत उर्वरित कोट्यवधी रुपये अधिकाऱ्यांच्या खासगी खात्यात वळते झाल्याचा गंभीर आरोप महानगर प्रमुख धीरज पाटील यांनी केला आहे. काल धुळे महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी धुळे शहर पोलीस स्टेशनला एक कंप्लेंट दाखल केली. तो विषय 4 वर्षापूर्वी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी तत्कालीन निवासी जिल्हाधिकारी संजय गायकवाड यांच्याकडे मांडलेला होता. मुळातच शिवसेनेने त्यावेळेला मागणी केलेली होती की रिलायन्स जिओ कंपनीने कुठलीही परवानगी न घेता शहरभरामध्ये 8 ते 10 हजार खांब उभारले आणि हे खांब उभारत असताना त्यांनी कुठल्याही प्रकारची परवानगी त्यावेळेला घेतली नाही. या संदर्भामध्ये महानगरपालिकेने देखील रिलायन्स जिओला एक नोटीस काढली होती 2022ला आणि परवानगी नसल्याचं कारण त्या ठिकाणी देण्यात आलेलं होतं आणि रिलायन्सने हे खांब काढून टाकण्यात यावे असे आदेश त्यावेळेला त्या अधिकाऱ्यांनी त्यांना दिले होते. पण नंतर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी रिलायन्स जिओच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून त्या ठिकाणी रिलायन्स जिओला जवळपास 660 खड्डे उभारण्याकरता अधिकाऱ्यांनी 155 खांबांसाठी 650 खड्डे खोदण्याची परवानगी त्या ठिकाणी दिली आणि प्रति खड्डा 1660 रुपये दर आकारून एकूण 10,66,000 रुपये रिलायन्स जिओला त्या ठिकाणी मनपाच्या नावाने भरायला अदा करायला त्यांनी त्या ठिकाणी सांगितले. ती नोटीस त्यांनी 14 ऑक्टोबर 2021ला त्या ठिकाणी टिप्पणी देऊन त्या ठिकाणी केली. त्यानंतर परत एकदा रिलायन्स जिओच्या अधिकाऱ्यांना त्यांनी 13,789 रुपये त्या ठिकाणी भरायला लावले. एकंदरीतच हा प्रकार संपूर्णरित्या संशयास्पद होता. शिवसेनेने मागणी केली आणि आज 4 वर्षाच्या पाठपुराव्यानंतर त्या मागणीला यश आलेलं आहे. 45 कोटी रुपये हे धुळे महानगरपालिकेच्या अकाउंटला त्या ठिकाणी जमा झाले नाही. मुळातच 5-7 कोटी रुपये त्या धुळे महानगरपालिकेच्या अकाउंटला जमा झाले आणि बाकीचे सर्व पैसे हे अधिकाऱ्यांच्या प्रायव्हेट अकाउंटला जमा झाल्याचे सबळ पुरावे त्या ठिकाणी शिवसेनेचे नेते अनिल अण्णा गोटे यांच्या हाती लागलेले आहेत. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.